काही मधुमेही रात्री लवकर जेवतात. त्यामुळे झोपायच्या वेळेपर्यंत त्यांना भूक लागते आणि मग झोप चांगली येत नाही. अशांसाठी किंवा ज्या मधुमेहींची मध्यरात्री किंवा पहाटे रक्तातली साखर कमी होते, मग ती औषधांमुळे असेल किंवा इन्शुलिनच्या एक्स्ट्रा डोसमुळे किंवा इन्शुलिनच्या वेगळ्या प्रकारामुळे असेल, आणि अशा मधुमेहींसाठी बेड टाईम स्नॅक्स किंवा रात्री झोपण्याच्या आधी थोडंसं खाऊन झोपणं हे उपयुक्त ठरतं. पण रात्री झोपताना तुम्ही काय खाता हे फार महत्त्वाचं आहे. जर झोपताना चुकीचे पदार्थ खाल्ले गेले तर दुसऱ्या दिवशीची फास्टिंग शुगर वाढू शकते. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय की मधुमेहींसाठी योग्य असे बेड टाईम स्नॅक्स किंवा रात्री झोपताना खायचे पदार्थ कोणते. नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मधुमेहींनी रात्री झोपताना दूध प्यावे का या प्रश्नाचं उत्तर मी दिलं होतं. तुमचा हा व्हिडिओ मिस झाला असेल तर तुम्ही तो जरूर बघा, कारण की यामध्ये मी बऱ्याच महत्त्वाच्या मुद्द्यांवरती बोलली आहे. आजचा व्हिडिओ त्याच्या पुढचाच व्हिडिओ आहे आणि याच्यामध्ये मी रात्री दुधाच्या बरोबरीने इतर काय बेड टाईम स्नॅक्स घेता येतील हे तुम्हाला सांगते. आता हे लक्षात ठेवायचे की जे बेड टाईम स्नॅक्स आहे किंवा खाणं आहे रात्री झोपतानाचं, ते क्वांटिटीने खूप नको, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये कर्बोदकांचं प्रमाण अतिरिक्त नको. साधारण एक 10 ते 12 मॅक्सिमम 15 ग्रॅम कर्बोदकं त्यामध्ये असतील असं बघूयात आणि त्यापेक्षा जास्ती कर्बोदकं टाळूयात. तसंच या बेड टाईम स्नॅक्समध्ये काही प्रमाणात प्रथिनं आणि काही प्रमाणात फायबर्स असावे, तसंच काही प्रमाणामध्ये फॅट्स किंवा स्निग्ध पदार्थही असावे. याचा रोल काय, तर या तिन्ही घटकांमुळे रात्रभराच्या काळामध्ये रक्तातली साखर स्टेडी राहते किंवा स्टेबल राहते. फक्त कर्बोदकं असतील तर तात्पुरती साखर वाढेल आणि खाली येईल. पण जर त्या पदार्थामध्ये प्रथिनं, फॅट्स आणि फायबर्स सुद्धा असतील तर रात्रीची शुगर ही सस्टेन्ड राहील किंवा काही काळ किंवा रात्रीचा काळ ती चांगल्या रेंजमध्ये राहायला मदत होईल. फार वाढणारही नाही आणि फार कमीही होणार नाही. तर असे पर्याय आपण आता बघतोय. त्यातला पहिला पर्याय चांगला जो आहे तो म्हणजे दूध, किंवा दुधामध्ये मी तुम्हाला सांगितलं सब्जाची बी घालणं, सब्जाच्या बिया घालणं किंवा चिया सीड्स घालणं, हा पहिला ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन, दुधाबरोबर तुम्ही थोडेसे नट्स किंवा बदाम घेऊ शकता किंवा सुकामेवा जो गोड नाही, म्हणजे बदाम, अक्रोड, काजू, मग ते भिजवून घेऊ शकता किंवा भाजूनही बदाम, अक्रोड चालतील ठेवून दिलेत तुम्ही तर दुधाबरोबर एक 4-5 बदाम, एखाद दुसरा अक्रोड किंवा एखाद दुसरा काजू इतकंच खायचं आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक आपल्याला टाळायचा आहे. तिसरं ऑप्शन म्हणजे एखादं फळ आणि त्याच्याबरोबर तुम्ही थोडेसे भाजलेले शेंगदाणे खाऊ शकता. म्हणजे फळातनं कर्बोदकं मिळतील, फायबर्स मिळतील आणि भाजलेल्या शेंगदाण्यामधनं फॅट्स आणि प्रोटीन्स मिळतील. तर साधारण मूठभर भाजलेले शेंगदाणे आणि एखादं छोटं फळ, म्हणजे एखादा छोटा पेरू असेल किंवा ॲपल असेल, थोडं डाळिंब असेल छोटी वाटी भरून, किंवा पपईच्या एक 3-4 फोडी असतील छोट्या, किंवा इतर कुठलंही जे सीझनल फळ आहे ते छोट्या क्वांटिटीमध्ये आणि त्याच्याबरोबर भाजलेले शेंगदाणे, हा एक चांगला ऑप्शन आहे. अगदी साधं रात्री एक वाटीभर दही खाणं झोपताना. मग ते फार आंबट नसावं आणि फार गार नसावं, म्हणजे रात्री सर्दी खोकल्याचा त्रास होणार नाही. पण दह्यामध्ये पुन्हा सब्जा घालणं किंवा चिया सीड्स घालणं हा सुद्धा एक चांगला पर्याय ठरू शकतो. पुढचे 2 पर्याय म्हणजे फुटाणे आणि तेल बिया. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की भोपळ्याच्या बिया किंवा सूर्यफुलाच्या बिया जे तुम्ही भाजून ठेवू शकता, त्याही तुम्ही रात्री झोपताना घेऊ शकता. झोपताना पनीरचे एक 4-5 तुकडे थोडेसे परतून तेलावरती, त्यात एक भाज्यांचे 4-5 तुकडे घालून, म्हणजे ढोबळी मिरची, गाजर असं घालून परतून हे थोडंसं एक वाटीभर करून तेही झोपताना खाता येईल, की पनीरमधनं तुम्हाला प्रोटीन्स आणि फॅट्स मिळतील, भाज्यांमधनं फायबर्स मिळतील. त्याचप्रकारे तुम्हाला अंडं एखादं खाता येईल. रात्री भूक लागत असेल तर अंडं खाणं हे चांगलं आहे, कारण अंड्यातनं प्रथिनं मिळतात, फॅट्स मिळतात आणि पोट चांगलं भरतं. शिवाय शुगर पण फार वाढत नाही. अंड्याबरोबर एखादी काकडी जर का खाल्लीत किंवा काहीतरी टोमॅटो खाल्लात एखादा किंवा गाजराचे 4 तुकडे खाल्लेत तर थोडेसे फायबर्स सुद्धा ॲड होतील आणि यामुळे सुद्धा रात्रीची साखर जी आहे ती काही फार वाढणार नाही आहे. आता शेवटचे 2 पर्याय म्हणजे एकतर स्प्राउट्स किंवा मोडाची कडधान्य
पण शक्यतो झोपताना खाणार असाल तर थोडी आणि वाफवून खावी. म्हणजे कच्ची रात्री खाण्यापेक्षा वाफवून खावी, कारण मग रात्री गॅसेसचा त्रास होणार नाही. रात्री कच्ची खाल्ली तर बऱ्याचदा अपचन होऊ शकतं किंवा न पचल्यामुळे गॅसेस होऊ शकतात. हे टाळायचं असेल तर थोडीशी परतून किंवा शिजवून छान त्याच्यामध्ये थोडासा कांदा टोमॅटो घालून किंवा उसळ जर का केलेली असेल थोडी ठेवली शिल्लक आणि रात्री झोपताना खाल्ली तरी पण चालू शकतं. आणि शेवटचा पर्याय म्हणजे अगदी चतकोर किंवा अर्धी पोळी शिल्लक ठेवलेली आणि त्याच्यामध्ये चीजचा क्यूब किंवा चीजचा जो स्लाइस मिळतो तो एखादा स्लाइस किंवा अर्धा क्यूब तो पोळीबरोबर तुम्ही खाणं, हाही एक चांगला पर्याय ठरू शकतो. किंवा शेंगदाण्याची चटणी आणि पोळी याचा रोल करून खाणं तूप लावून थोडंसं, हाही चांगला ऑप्शन आहे बेड टाईम स्नॅक्स म्हणून. की जर का रात्री रक्तातली साखर कमी होत असेल तर या ऑप्शनमुळे ती साखर टिकून राहायला मदत होईल. तर हे आज आपण बघितले 10 बेड टाईम स्नॅक्सचे ऑप्शन. तुमची शुगर रात्री कमी होते का, म्हणजे मध्यरात्री? आणि ती होत असेल तर तुम्ही काय खाता रात्री झोपायच्या आधी, हे मला कमेंट्समध्ये आजच्या व्हिडिओच्या जरूर कळवा. जेणेकरून तुम्ही काय खाताय आणि काय नक्की खायला पाहिजे यातला फरक आपल्याला समजेल. आणि या बाबतीत काही तुमच्या मिसकन्सेप्शन्स असतील किंवा काही शंका असतील तर त्याही दूर व्हायला मदत होईल. याही पेक्षा अधिक काही ऑप्शन्स जरूर आहेत, तर ते मी माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये तुमच्याशी त्याबद्दल बोलेनच. पण हे 10 ऑप्शन्स जरूर ट्राय करून बघा. जर तुम्हाला रात्री झोपताना भूक लागत असेल आणि मधुमेह असेल किंवा पहाटे रक्तातली साखर कमी होत असेल मधुमेह असताना, तर जरूर ट्राय करून बघा. इतरांनी म्हणजे इतर मधुमेहींनी की ज्यांना रात्री झोपायच्या आधी भूक लागत नाही किंवा रात्री रक्तातली साखर कमी होत नाही, अशांनी बेड टाईम स्नॅक्स नाही घेतले तरी चालण्यासारखे किंवा घ्यायची गरज नाही आहे. हे सगळ्यांसाठी मॅन्डेटरी नाही आहे, पण ठराविक व्यक्तींसाठी हे महत्त्वाचं आहे. आणि तेव्हा तुम्ही काय खाता हे त्याहूनही महत्त्वाचं आहे. त्याचे ऑप्शन्स आज तुम्हाला मिळाले तेव्हा त्याचा जरूर तुम्ही उपयोग करा. मला वाटतं इथे आज थांबूया. पुन्हा असंच भेटूयात अशाच उपयुक्त माहितीपूर्ण व्हिडिओसह जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवर दर मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता. धन्यवाद.